नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपलं यूट्यूब चॅनल आहे JCP छत्रपती अर्थमोस। आज तुम्हाला मी दाखवतो आपल्या JCP दाखवतो, ट्रॅक्टर दाखवतो आपलं ज्याच्यावरती नाव आपण दिलेलं आहे छत्रपती अर्थमोस, ते तुम्ही आज बघू शकता। हे आपल्या घराजवळ आहे बघा। हे ट्रॅक्टर आपलं ट्रॅक्टर आहे, डोजर, आणि त्याच्यावर आपण हे JCP आपलं वालं जे मोनिटो टेरेक्स नावाचं आहे, जे आधी याचं नाव होतं टेरेक्स, तर आता आपण याचं नाव ते कंपनीने चेंज केलेलं आहे। त्याचं नाव ठेवलेलं मोनिटो। हे आपलं JCP आहे, किर्लोस्कर इंजनमधलं। हे बघा मित्रांनो कसं आहे। इंजन आपलं BS3 आहे। इंजन खूप मस्त आहे, काम करण्यासाठी एकदम मस्त वाटतं त्याला, एकदम सुटसुटीत आहे, काही प्रॉब्लेम नाही। हे इंजन आहे BS3, 2020चं मॉडेल आहे, बघू शकता मित्रांनो। पहा 2020चं मॉडेल आहे, एकदम मस्त आणि काही प्रॉब्लेम नाही। ॲव्हरेज वगैरे एक नंबर देतं, क्वालिटी देतं, सर्व्हिस देतं मस्तपैकी। आणि हे टायर बघा, मला टायर आहे BKT। आपण BKT टायर वापरला ना एक नंबर सर्व्हिस देतात, कारण की यांच्यासारखे पुढचे मागचे दोघं टायर एक नंबर सर्व्हिस देतात। टाकायचे तर BKTच टाकायचे, दुसरे कट लागतात टायरांना। हे बघा मित्रांनो, आपला बूम आहे, हे अदर JCPपेक्षा आपला बूम 1 फूट मोठा आहे, की जेणेकरून आपल्याला काम जे आहे ते जागेवर 1 फूट एक्स्ट्रा काम होतं अदर मशीनपेक्षा। तर मग आपण ज्यावेळेस पाईपलाईन वगैरे खंदत असो, ज्यावेळेस पाईपलाईनमधून पण ज्यावेळेस 6-7 पीस काढले ना, त्याच्या आत आपलं एक टेबल लावणं वाचून जातं, की जेणेकरून पुढं घेणं मागं घेणं तो एक एक्स्ट्रा वाचून जातं। त्याच्यामुळे अदर मशीनपेक्षा की 1 फूट एक्स्ट्रा काम करून घेतं कंटिन्यू। हे बघा मित्रांनो, बकेट आपलीवाली, हे बकेट सर्वात थोडं मोठी आहे, हेवी आहे, मस्तपैकी आहे मशीन। लाईट वगैरे आपलं बघू, हे ट्रॅक्टर, हे नागर हे आपला। आणि हे टायर कंपनीने फार खराब दिलेले, आपण इथं पण BKTच वापरणार आहे। टायर पाणी भरलेलं आहे टायरांमध्ये। हे डोजर आहे, भारत क्रेनचं डोजर आहे। हे आपलं नाव आहे छत्रपती अर्थमोस, बघा आपल्यावरती नाव वगैरे टाकलेलं आहे। हे बघा, भारतचं क्रेन आहे डोजर, हे बारामतीवरून आपण मागवलेलं आहे। आणि हे बघा मित्रांनो, आपण थोडं ॲडिशनल केलं आहे त्यांच्यापेक्षा, आपण आपलं डोकं वापरून, की जेणेकरून दगड पडायला नको आहे पंपावरती, त्याच्यासाठी आपण हे पत्रा लावलेला आहे आणि अँगल लावलेलं आहे, जेणेकरून हे माती लोटताना पण एक्स्ट्रा माती घेऊन जातं, की जेणेकरून आपलं काम फास्ट होतं। चला मित्रांनो, आज आपली गाडी सजवलेली आहे। आज आपली गाडी नवरदेवच्या जाती आहे, ती टोयोटा आपली रुमिओने। ही बघा आपलं तुम्हाला दाखवतो आहे, तर चावी ही आपलीवाली, हे बघा सिम्बॉल टोयोटाचं आहे। आपण आज नवरदेवला घेऊन जातो आहे, 40 गाव भाडं आहे, आपण राजापूरवरून जातो आहे पिंपळकोटे इथून। तर आपण बघा गाडी दाखवतो तुम्हाला कशी सजवलीचा काही व्हिडिओ दाखवला नाही तुम्हाला, कारण की रात्री अंधार पडलं होतं, ते त्याच्यामुळे नेक्स्ट टाईममध्ये तुम्हाला ती सजवलीच्या गाडीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो कशी सजवतात गाडी। तर आता फक्त तुम्हाला दाखवते की रात्री सजवलेली आपण मित्राच्या इथं लावली गाडी, की जेणेकरून कोणी खराब नको करायला, म्हणून तुम्हाला दाखवतो गाडी। ही बघा, आता इथून गेट उघडू आणि कशी सजवली गाडी ते दाखवतो तुम्हाला। आणि काय वाटलं तुम्हाला तर तसं सांगा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, थोडं आमच्या चॅनलचं व्ह्यूज वाढतील, सपोर्ट करा आम्हाला, आमच्या चॅनलला। हे बघा मित्रांनो, गाडी असं मस्तपैकी सजवलेली आहे, की जरा थोडाफार लुकमध्ये चेंजेस करू आपण नेक्स्टमध्ये पण। तर थोडं नवीन ट्रॅक्टर जे असते, नवीन माल आणावं लागतो बाहेरून सजवण्यासाठी, आपल्याला तेवढा वेळ राहत नाही, पण काय करणार आहे, सर्व कामं करावं लागतात असं आहे। हे बघा कसं वाटतं गार्डन, बंगला, हे नंबर बंगला आहे इथं, आतून पण खूप एकदम मस्त आहे, मित्राचा बंगला आहे तो। दोन्ही साईडला वरती नारळचे झाड वगैरे, असं वरती गेल्यावर एक टेरेसवर मस्त वाटतं। आता कलर वगैरे दिलेला आहे त्यांनी। चला आपण बाहेर जाऊ आणि गाडी काढू। हे बघा महाराजांचा समोरून आपण एक व्हिडिओ घेतला आहे, कसं वाटलं, एकदम मस्त चिपकावं लागतं
जेणेकरून विटंबना हो. त्याला थोडंफार काही राहिलं असेल तर गाडी आपण साफ करून घेऊ. आणि आपल्याला आता थोडं काही राहिलेलं असेल थोडं बघू काही खराब झालं आहे का काय. थोडं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं काय गाडी खराब नको होण्यासाठी लवकरच आपल्याला तिथं जावं लागेल. बघा गाडी कसं सजवलेली आहे. माळ वगैरे आपण महाराजांसाठी फुलाची माळ थोडी छोटीशी असं. कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. कमेंट वगैरे देऊ शकता की असं सजवायला पाहिजे तसं करायला पाहिजे. आपण थोडं ॲडिशनल करू शकतो. तुम्ही जशी रिक्वायरमेंट देऊ तसं. हा का माडून टोयोटा. ही गाडी आर्टिकापेक्षा थोडी लांब आहे. बैठक मस्त आहे. सस्पेन्शन खूपच भारी आहे आर्टिकापेक्षा खूप. आणि मधले सीट व्यवस्थित पाठीमागचे तर मस्तपैकी इनोवा टाईप बैठक आहे. आणि मिनी इनोवा म्हणतो आपण याला. मिनी इनोव्हासारखीच आहे. लुक पण मस्त आहे. मध्ये पण 7 सीटर बसत्यात आरामात. आपण गाडी घेऊन पूर्ण चकचकाट ठेवतो की जेणेकरून बघताना पण एक मस्त वाटलं पाहिजे. बसताना पण 7 सीटर. पाठीमागून पूर्ण पेस दिलेला आहे ह्या कंपनीने, टोयोटा कंपनीने. चला मग तुम्हाला मशीन पण दाखवतो. ग्रीसिंग वगैरे चालू आहे आपल्या मशीनची सकाळी. आता ग्रीसिंग करतोय. हा आपला बाळू आहे. त्याचं नाव बाळू आहे. बघा कसं ग्रीसिंग करतोय. तुम्हाला ग्रीसिंग कसं केलं जातं ते दाखवतो. ग्रीसिंग केलं. आता इकडून निघालंय ग्रीसिंग बाहेर. बघा असं ग्रीसिंग करावं लागतं रोज ग्रीसिंग. अर्धा किलो ग्रीसिंग मतलब अर्धा किलोपेक्षा जास्त ग्रीस लागतो रोज डेली ग्रीस तेवढं आपल्याला कंटिन्यू सकाळी तेवढं लागतंच आपल्याला. तरच मशीनला पूर्ण ग्रीसिंग केल्याशिवाय आपण मशीन काढत नाही. ही गाडी आणि इथून मशीन. आता हा आपला हेल्पर आहे. त्याला आपण 5,000 रुपये मंथली पगार देतो जेणेकरून मशीनचे पूर्ण साफसफाई ठेवण्यासाठी. आपले बघा मोनिटो नाव आहे. हे आपल्या चॅनलचं नाव आहे छत्रपती अर्थ मोस. इकडं महाराजांचा हे आणि तिकडं साईबाबांचा फोटो. इकडं महाराजांचा फोटो तिकडं साईबाबांचा फोटो. तर बघा मशीन कसं दिसतंय मित्रांनो. एकदम बेस्ट. चला मग निघू मित्रांनो. आता पाऊस चालू झालेला आहे पण आता गाडी खूप खराब होईल. पण बघू आता नवरदेव काय म्हणतो काय नाही. पण नवरदेव तरी काय म्हणणार आहे. मोसमचा मस्त आहे आणि लग्न पण मस्त मोसमामध्येच लग्न काढलेलं आहे त्यांनी की जेणेकरून एकदम मजा येईन असं वाटलं त्याला की त्याच्यामुळं ठीक आहे. आता थोडंफार पावसाने गाडी भरणारच आहे. आणि आपण आत्ता ताराबादवरून निघालो आहे आपण राजापूरमध्ये जायला. तिथून आपण नवरदेव घेऊ आणि डायरेक्ट चाळीसगाव साईडला जाऊ आपण. हे बघा सुरत वगैरे पाटी आहे. चला आता भेटू आपण तिथं नवरदेवच्या तिथं. चला निघू मग. हे बघा आलो इथं. थोडे गुलाबाचे फुलं होते आपले ते राहिलेले होते ते लावले तिथं जेणेकरून गाडी खराब न होऊन. इथून आल्यावर हे बघा आपले मित्र हे थोडं खूप टॅलेंटेड व्यक्ती आहेत की यांच्याकडं आल्यावर काही टॅलेंट काम होऊ शकतं. की गाडींचं काम असू द्या, ट्रॅक्टरचं काम असू द्या, अवजारांचं काही पण टॅलेंट काम करतात ते पेरणी. थँक्यू मित्रांनो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.